कसे आहात मुलांनो? मजेत ना? मजेतच राहा, अभ्यास करा, आनंदी राहा. आपण मुलांनो इयत्ता तिसरीचा BDSमधील परिसर भाग अभ्यासातील वनस्पती हा पाठ व्हिडिओद्वारे समजावून घेतलेला होता आणि त्यावर आधारित स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. स्वाध्याय कसा सोडवायचा आणि या स्वाध्याय सोडवताना आपण चित्राद्वारे तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं काळजीपूर्वक पहा आणि याची उत्तरं लक्षात ठेवा. चला, पहिला प्रश्न आपण पाहूया. पहिला आणि दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर इथं आलेला आहे. बघा, पहिला प्रश्न, वनस्पतींचा खालीलपैकी कोणता अवयव जमिनीखाली असतो? त्याचे पर्याय आहेत. ऑप्शन क्रमांक 1 खोड, ऑप्शन क्रमांक 2 मूळ, ऑप्शन क्रमांक 3 पाने, ऑप्शन क्रमांक 4 फुले. याच्यामध्ये या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की वनस्पतीचे भाग चित्रामध्ये दाखवलेले आहेत. त्यातील पाने, खोड, फळ आणि फुलं हे वनस्पतीचे सर्व अवयव जमिनीच्या वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मूळ हा वनस्पतीचा अवयव आपल्याला जमिनीखाली पाहायला मिळतो आहे. त्यामुळं याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे मुळे. त्यामुळं राहिलेल्या पर्यायाला, जी चुकीचे पर्यायाला आहे त्याला आपण कट करूया, योग्य पर्यायाला बरोबरची खून करूया. त्यामुळं बघा, पहिला पर्याय खोड हा चुकीचा पर्याय आहे, दुसरा पर्याय मूळ हा करेक्ट ऑप्शन आहे, तिसरा पर्याय पाने हा चुकीचा पर्याय आहे आणि चौथा ऑप्शन आहे फूल हा देखील चुकीचा पर्याय आहे. योग्य उत्तरापर्यंत पोहोचलेला आहे. योग्य उत्तर आहे मूळ. चला, दुसरा प्रश्न आपण पाहूया. ज्या वनस्पतींची खोड ताठ नसतात त्यांना काय म्हणतात? ऑप्शन बघूया. ऑप्शन क्रमांक 1 वृक्ष, ऑप्शन क्रमांक 2 रोपटी, ऑप्शन क्रमांक 3 वेल आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. या ठिकाणी बघा, वृक्षाचं चित्र आपल्याला दाखवलेलं आहे. त्याचं जर खोड आपण पाहिलं तर ते मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे. त्यामुळं वृक्ष हा ऑप्शन येणार नाही. दुसरं ऑप्शन आहे रोपटी. या देखील बघा मुलांनो, जर रोपट्याचं खोड आपण पाहिलं, जमिनीच्या वर असलेला जो भाग आहे तो ताठ आपल्याला दिसतो आहे. मात्र त्या ठिकाणी तिसरा जो ऑप्शन आहे वेल. बघा मुलांनो, या ऑप्शनमध्ये, या चित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे वेलीचं चित्र. मुलांनो, वेलीला वाढण्यासाठी आधाराची गरज पडते. वेली आधाराचा वापर करून, आधाराचा उपयोग करून त्या वाढत असतात. कारण त्यांची खोडं जी असतात ती मुलांनो काय नसतात, ताठ नसतात, ती कमकुवत असतात, ते मजबूत नसतात. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन वेल आहे. वृक्ष हा पर्याय येणार नाही. रोपटी हा देखील पर्याय येणार नाही. यापैकी नाही हा देखील पर्याय चुकीचा आहे. त्यामुळं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे वेल. चला, आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, तुमच्या स्क्रीनवर प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5 आलेले आहेत आणि त्याचे ऑप्शन देखील आलेले आहेत. प्रश्न वाचूया. बघा, खालीलपैकी पाने, फुले व फळांना आधार देणारा अवयव कोणता? ऑप्शन क्रमांक 1 खोड, ऑप्शन क्रमांक 2 मूळ, ऑप्शन क्रमांक 3 बी आणि ऑप्शन क्रमांक 4 फुले. तर मुलांनो, या चित्राचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर बघा, या खोडाला अनेक फांद्या फुटलेल्या तुम्हाला दिसतात. या खोडावर फळे, फुले आणि पाने हे वनस्पतीचे अवयव आहे. हे खोड या वनस्पतीच्या पानं, फुलं आणि फळांना काय करतं? आधार देतं. त्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन मुलांनो खोड आहे. काही मुलं मूळ हा पर्याय निवडतील, मात्र तो चुकीचा आहे.
पानं, फुलं आणि फळांना आधार देणारा अवयव हा खोड असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 मूळ चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 बी हा देखील चुकीचा पर्याय आहे. ऑप्शन क्रमांक 4 फुले हा देखील चुकीचा पर्याय आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया. पुढचा प्रश्न बघा. वनस्पती त्यांचे अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरतात? ऑप्शन वाचून घेऊ. ऑक्सिजन, ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन क्रमांक 3 नायट्रोजन आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. मुलांना या ठिकाणी पानाचं चित्र दिलेलं आहे. पानं काय करतात? वातावरणातील हवा शोषून घेतात. म्हणजेच काय? वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू पानं घेतात आणि त्याचा वापर अन्न तयार करण्यासाठी होतो. आणि बाहेर मात्र माणसांना जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू सोडतात. मग अन्न तयार करण्यासाठी कोणत्या वायूचा वापर होतो? तर मुलांना ऑप्शन आहे याचा कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजन हा वायू पाने बाहेर टाकतात. त्यामुळे ऑक्सिजन हा ऑप्शन येणार नाही. त्यामुळे बघा पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन कट, कार्बन डायऑक्साईड बरोबर ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक 3 नायट्रोजन चुकीचा पर्याय आहे. आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हा देखील चुकीचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 5 खोडाचे दुसरे नाव काय? ऑप्शन दिलेले आहेत वाचूया. ऑप्शन क्रमांक 1 वेल, ऑप्शन क्रमांक 2 फांदी, ऑप्शन क्रमांक 3 बुंदा आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. या वेलाचं चित्र दिलेलं आहे, फांद्याचं चित्र दिलेलं आहे आणि मुलांना इथं वृक्षाचं चित्र देखील दिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा वेल हा पर्याय येणार नाही, फांदी हा देखील पर्याय येणार नाही. मुलांनो जर तुम्ही वृक्षाचा खोड बघितलं, वृक्षाचं खोड बघितलं तर बघा त्यालाच आपण दुसरं नाव आहे बुंदा, झाडाचा बुंदा असं देखील म्हणतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर पर्याय आहे आणि ऑप्शन क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय आहे. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 बुंदा. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया. बघा स्क्रीनवर तुमच्या प्रश्न क्रमांक 6, 7 आणि 8 आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6 वाचूया. वनस्पतीमध्ये वायूंची देवघेव पानाजवळ असणाऱ्या खालीलपैकी कोणत्या भागात होते? ऑप्शन क्रमांक 1 आहे पर्णरंध्रे, ऑप्शन क्रमांक 2 फूल, ऑप्शन क्रमांक 3 हरितलक आणि नंबर 4 जलवाहिनी. व्हिडिओमध्ये मुलांना आपण शिकलो की झाडाची जी पानं आहेत त्यांच्या खालच्या भागावर छोटी छोटी छिद्र असतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो मुलांनो? पर्णरंध्र म्हणतात. इथं बघा झाडाच्या पानाचा छेद दिलेला आहे. या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला पर्णरंध्र झाडाच्या पानाच्या खाली असणारी पर्णरंध्र तुम्हाला दिसत असतील आणि याच पर्णरंध्राद्वारे कार्बन डायऑक्साईड वायू पानामध्ये येतो आणि ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो. वायूंची देवघेव पर्णरंध्रामध्ये होते. त्यामुळं याचा करेक्ट ऑप्शन आहे पर्णरंध्रे. फूल हा चुकीचा ऑप्शन आहे, हरितलक हा चुकीचा ऑप्शन आहे आणि जलवाहिनी हा देखील चुकीचा ऑप्शन आहे. पुढचा 7वा प्रश्न आपण समजावून घेऊया. मुळांचे कार्य कोणते? बघा ऑप्शन क्रमांक 1 पाणी शोषून घेणे, ऑप्शन क्रमांक 2 क्षार शोषून घेणे आणि तिसरा पर्याय आहे झाडाला जमिनीत आधार देणे आणि नंबर 4 यापैकी सर्व. असे 4 ऑप्शन आपल्याला मुलांना दिलेले आहेत. याचा सविस्तर या चित्राद्वारे समजून घेऊया. बघा मुळांचं कार्य कोणतं? बघा या ठिकाणी तुम्हाला पाणी, मुळं काय करतात? पाणी शोषून घेतात. वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असणारं पाणी मुळे शोषून घेतात. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पाणी शोषून घेतात बरोबर. बघा ऑप्शन क्रमांक 2 इथं चित्रामध्ये आपल्याला लक्षात येतंय क्षार शोषून घेतात.
जमिनीच्या खाली जी माती असते त्या मातीमध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी असणारे क्षार असतात आणि हे शोषून घेण्याचं काम देखील मुळं करतात. त्यामुळं आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 पण बरोबर वाटतोय. बघा पर्याय क्रमांक 3 बघा, झाडाला जमिनीत आधार देणं. हो, मुळं काय करतात, झाडांना वनस्पतीला जमिनीत घट्ट रोवून ठेवतात. त्यामुळं झाडाला आधार देण्याचं काम देखील मुळांचं आहे. त्यामुळं यातील पाणी शोषून घेणे, क्षार शोषून घेणे, झाडाला जमिनीत आधार देणे हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यामुळं याचा करेक्ट ऑप्शन आहे मुलांनो यापैकी सर्व. अशा प्रश्नाला जरा काळजीपूर्वक आपल्याला पाहावं लागेल. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. वनस्पतीमधील अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 श्वसन, ऑप्शन क्रमांक 2 प्रजनन, ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर मुलांनो या चित्रामध्ये तुम्हाला पानाचं एक चित्र दिसतंय आणि ही पानं काय करतात? पानं मुलांनो हवा, पाणी यांच्या साह्यानं आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे एक सूर्यप्रकाश यांच्या साह्यानं काय करतात? त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारं अन्न तयार करतात. त्यामुळं याचा करेक्ट ऑप्शन आहे आणि या क्रियेला मुलांनो प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. त्यामुळं श्वसन हा पर्याय बरोबर नाही, प्रजनन हा पर्याय चुकीचा आहे, प्रकाश संश्लेषण हा करेक्ट पर्याय आहे आणि यापैकी नाही हा देखील चुकीचा पर्याय आहे. चला आपण पुढच्या चित्राकडे वळूया. पुढचे प्रश्न आपण समजावून घेऊया. बघा प्रश्न क्रमांक 9 पहा. खालीलपैकी कोणापासून नवीन वनस्पती तयार होत नाही? महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांनो बघा ऑप्शन क्रमांक 1 बी, ऑप्शन क्रमांक 2 मूळ, ऑप्शन क्रमांक 3 खोड आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे मुलांनो फळ. आता लक्षात घ्या पहिल्या ऑप्शनचा विचार करू. बी मुलांनो बी जर आपण जमिनीमध्ये टाकलं, त्याला रुजवलं, त्याला पाणी घातलं तर त्यापासून नवीन वनस्पती तयार होते. त्यामुळं बी हा ऑप्शन येणार नाही. बी पासून नवीन वनस्पती तयार होते इथं आपल्याला विचारलंय होत नाही. मुळापासून देखील मुलांनो नवीन वनस्पती तयार होते. रताळे नावाची वनस्पती आहे. ही रताळे नावाची वनस्पती हे एक प्रकारचं मूळ आहे. जर आपण त्याला जमिनीमध्ये रुजवलं, जमिनीमध्ये जर त्याला मातीमध्ये पुरलं तर त्यापासून परत एकदा रताळ्याचं नवीन रोपटं तयार होतं. त्यामुळं मूळ हा ऑप्शन येणार नाही. याच्यापासून नवीन वनस्पती तयार होते इथं होत नाही विचारले. सर खोड तुम्ही मुलांनो शेतामध्ये ऊस लावता, ऊस लावता म्हणजे काय करता तर ते ऊसाचं जे खोड आहे ते मातीमध्ये पुरता आणि त्याच्यापासून नवीन वनस्पती तयार होते. त्यामुळं ऊस हा एक प्रकारचा खोड आहे. त्यामुळं खोडापासून देखील नवीन वनस्पती तयार होते. मात्र फूल हा वनस्पतीचा प्रजननक्षम अवयव आहे. मात्र याच्यापासून फुलाच्या पाकळ्या टाकल्या जमिनीमध्ये येईल का नवीन वनस्पती तयार होत नाही. त्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन आहे मुलांनो फुलापासून नवीन वनस्पती तयार होत नाही. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 10. 5 ते 6 मीटर उंच वनस्पती कोणत्या गटात समाविष्ट होतात? ऑप्शन क्रमांक 1 वृक्ष, ऑप्शन क्रमांक 2 झुडपे, ऑप्शन क्रमांक 3 रोपटी आणि ऑप्शन क्रमांक 4 वेल. तर मुलांनो या ठिकाणी चित्राद्वारे आपण समजावून घेऊया. बघा ज्यांची उंची खूपच कमी असते, लहान असते,
त्यांना आपण काय म्हणतो रे मुलांनो? रोपटी म्हणतो. झुडपं आकारानं मध्यम असणाऱ्या वनस्पती आहेत. आणि बघा मुलांनो, वृक्ष तुम्हाला आज व्हिडिओमध्ये समजावून दिलं तर आंबा, देवदार यासारख्या वृक्षांची उंची 5 ते 6 मीटर उंच असतात. त्यामुळं वनस्पतीचा वृक्ष हा प्रकार 5 ते 6 मीटर उंच असणाऱ्यामध्ये मोडतो. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन वृक्ष आहे. झुडपे येणार नाही, रोपटी येणार नाही आणि वेल देखील येणार नाही. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. बघा, दिवसा खालीलपैकी कोण ऑक्सिजन मुक्त करतं? ऑप्शन क्रमांक 1 वाघ, ऑप्शन क्रमांक 2 आंब्याचं झाड, इथं ऑप्शन क्रमांक 3 दिलेलाच नाही, ठीक आहे. चौथा ऑप्शन क्रमांक 4 माणूस, इथं ऑप्शन क्रमांक 3 आहे मुलांनो, घोडा आहे. एक एक पर्यायाचा विचार करूया. वाघ ऑक्सिजन मुक्त करतं? नाही ना. वाघ काय करतं? ऑक्सिजन वायू शरीरामध्ये घेतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतं. त्यामुळं ऑक्सिजन मुक्त करत नाही. आंब्याचं झाड आपण पाहिलंय, वृक्ष काय करतात? वृक्षाची जी पानं आहेत ती काय करतात? कार्बन डायऑक्साईड पानावाटे घेतात, ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात. त्यामुळं ऑक्सिजन वायू बाहेर सोडणारं काय आहे? तर आंब्याचं झाड. तिसरं ऑप्शन घोडा आहे. घोडा देखील सजीव काय करतो? श्वासोच्छ्वास करतो. म्हणजे काय? हवेतला ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. माणसाचं पण तसंच आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 येणार नाही. याचं करेक्ट ऑप्शन आहे आंब्याचं झाड. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. बारा, 13 आणि 14 क्रमांकाचा प्रश्न इथं तुम्हाला दिसतोय. इथं बघा, 12 खालीलपैकी कोण कीटकांना आकर्षित करण्याचं कार्य करतं? इथं ऑप्शन दिलेलं 1 नंबर ऑप्शन पाने, 2 नंबर ऑप्शन मुळे, 3 नंबर ऑप्शन बी आणि 4 नंबर ऑप्शन फुलं. तर यातील मुलांनो पर्याय करेक्ट काय? मुलांनो, वनस्पतीमधील फूल हे प्रजननक्षम भाग आहे. फुलामध्ये असलेले परागकण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्यासाठी वाहकाची गरज लागते आणि हे काम कीटक करतात. कीटक आकर्षित व्हावेत म्हणून फुलांच्या वेगवेगळ्या रंग दिलेले असतात, त्याच्या वेगवेगळ्या छटा असतात. त्यामुळं बघा, फुलांना आकर्षित करण्याचं काम बघा इथं कीटकांना आकर्षित करण्याचं काम फुलांचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 पाने रॉंग, ऑप्शन क्रमांक 2 मुळे रॉंग, ऑप्शन क्रमांक 3 बी रॉंग, ऑप्शन क्रमांक 4 फूल हे करेक्ट ऑप्शन आहे. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. 13वा प्रश्न, वनस्पतींचा अन्न कारखाना कुणाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 मूळ, ऑप्शन क्रमांक 2 खोड, ऑप्शन क्रमांक 3 पाने आणि ऑप्शन क्रमांक 4 फळ. अन्न कारखाना याचा अर्थ काय मुलांनो? तर ज्या ठिकाणी अन्न तयार होतं, अन्न कुठं तयार होतं? वनस्पती अन्न कोणत्या भागामध्ये तयार करतात? मुळामध्ये करतात? नाही, मुळांचं काम तर काय? पाणी आणि क्षार शोषून देणं. खोडाचं काम काय? वनस्पतीला आधार देणं. पानाचं काम काय? अन्न तयार करणं. श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया कुठं घडते? पानामध्ये घडते. आणि सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वायू यांच्या साह्यानं पानं काय करतात? प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात. अन्न तयार होण्याचं काम पानामध्ये होतं. त्यामुळं करेक्ट ऑप्शन पाणी आहे. मूळ चूक, खोड चूक, पाने करेक्ट ऑप्शन, फळ चूक. चला पुढचा ऑप्शन, वनस्पतीचा प्रश्न क्रमांक 14वा आहे हा मुलांनो. वनस्पतीचा सर्वात सुंदर व रंगबिरंगी भाग कोणता? ऑप्शन क्रमांक 1 पाने, ऑप्शन क्रमांक 2 फळे, ऑप्शन क्रमांक 3 खोडे आणि ऑप्शन क्रमांक 4 फुलं.
पाने. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कीटकांना आकर्षित करण्याचं काम फुलं करतात. फुलांना काय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे रंग छटा असतात आणि वनस्पतीचा सर्वात सुंदर व रंगबिरंगी बाग कोणता, तर फूल. पानं येणार नाही, फळं येणार नाही, खोड येणार नाही. फूल इज द करेक्ट ऑप्शन. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहूया. बघा, शेवटचा प्रश्न आहे बघा 15वा. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत खालीलपैकी कोणता वायू वापरला जातो? तेच प्रश्न उलटे सुलटे फक्त विचारलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन, ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन क्रमांक 3 नायट्रोजन आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वारंवार आपण पाहिलं की प्रकाश संश्लेषण ही क्रिया पानामध्ये होते. पानं काय करतात, वातावरणातील हवा म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू पानामध्ये घेतात, ऑक्सिजन वायू बाहेर पडतो. मुळावाटे आलेलं पाणी, सूर्यप्रकाश या सर्वांचा वापर करून वनस्पती अन्न तयार करत असतात आणि यालाच आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. आणि प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर केला जातो. ऑक्सिजन पर्याय हा चुकीचा आहे. कार्बन डायऑक्साईड करेक्ट ऑप्शन. नायट्रोजन चुकीचं. यापैकी नाही, हा देखील चुकीचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 इज द करेक्ट ऑप्शन. आणि मुलांनो, BDSचे 15 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. याचा अभ्यास करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेले नसतील तर व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्याशिवाय स्वाध्याय सोडवण्यात मजा नाही. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला, ओके, बाय.